जनमतातलं सरकार नाहीये। कारण हे सरकार कसं हुकुमशाहीमध्ये आलेलं आहे। त्यांनी आपली तिजोरी खणखण केलेली आहे। त्या सत्तेत येण्यासाठी त्यांनी जो खर्च केलेला आहे तो खर्च काढण्यासाठी मला तर असं वाटतं की या बाधित शेतकऱ्याकडून ते वसूल करण्याच्या तयारीत आहे। देवमूर्ती येथे गेल्या 48 दिवसांपासून जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी त्यांना जो कवडीमोल भाव मिळत आहे त्याच्यासाठी आंदोलनात बसलेले अद्यापपर्यंत कोणताही तोडगा सरकारमार्फत काढण्यात आला नाही। त्यामुळे आज संत महंत मंडळी आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी आले होते। यावेळी सोपान महाराज गायकवाड हे बोलत होते। आज या ठिकाणी जालना समृद्धी महामार्गाचं काम जवळजवळ सुरुवात करण्याच्या तयारीत सरकार आहे। परंतु या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचं माहिती न देता, नोटीस न देता या ठिकाणी या शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे। कारण असं आहे की या सरकारमध्ये बसतानीच गद्दारी केलेली आहे। कारण हे जनमतातलं सरकार नाहीये। कारण हे सरकार कसं हुकुमशाहीमध्ये आलेलं आहे। कारण प्रत्येक लोकांची इच्छा नव्हती की भाजप सरकार यावं म्हणून, परंतु त्यांनी लाडक्या बहिणीचा काही आधार घेतला। त्यानंतर इलेक्शनच्या टायमाला अनेक पैशाची उलाढाल केली आणि त्यांनी आपली तिजोरी खणखण केलेली आहे आणि ते या सत्तेत बसलेले आहे। परंतु असं आहे की त्या सत्तेत येण्यासाठी त्यांनी जो खर्च केलेला आहे तो खर्च काढण्यासाठी मला तर असं वाटतं की या बाधित शेतकऱ्याकडून ते वसूल करण्याच्या तयारीत आहे। परंतु सरकारने असं न करता सरकारने या धरणे आंदोलनाला बसलेल्या लोकांना योग्य ते मोबदला द्यावं आणि ज्या वेळेला काही अनेक प्रसंग येतील त्या वेळेला आम्ही व्यासपीठावरील संत महंत असतील या सर्व आंदोलनकर्त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहू आणि योग्य ते मोबदला दिल्याशिवाय या ठिकाणचं धरणे आंदोलन समाप्त होणार नाही। म्हणून सरकारला एकच विनंती आहे की योग्य ते मोबदला द्यावं, अशीच सर्वांच्या तर्फे मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो।